आजचा आपला जो मासा आहे हा मासा आणि फुलपाखरू दोन्ही आहे. वेलकम टू 100 डेज 100 फिशेस. आज आहे दिवस 5वा. आजचा आपला जो फिश आहे हा मध्य आणि पश्चिम आफ्रिकेतल्या कॅमेरून, नायजेरिया इथे असलेल्या नद्यांमधनं, दलदलींमधनं आढळून येतो. तुम्हाला तुमच्या टँकसाठी रेअर, आउटस्टँडिंग, एक्सक्लुझिव्ह, एक्झॉटिक असा एखादी व्हरायटी पाहिजे असेल तर आफ्रिकन बटरफ्लाय इज द बेस्ट ऑप्शन. ह्या माशाला लिटरली फुलपाखरासारखे पंख असतात आणि हा मासा पाण्याच्या पातळीच्या वरती पोहत असतो. म्हणजे तुमच्या ॲक्वेरियम मध्ये टॉप लेवलला नेहमी हा मासा दिसेल आणि त्याच्यामुळे अतिशय ड्रामॅटिक इफेक्ट हा तुमच्या ॲक्वेरियमला देऊ शकतो. पण हा मासा बिगिनर्स करता नाही. याला शांत पाणी, डिम लाईट आणि फ्लोटिंग प्लांट्स लागतात. सर्वात महत्वाचं म्हणजे हा एक एक्सलंट जम्पर आहे आणि त्याच्यामुळे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे झाकण किंवा फिश टँकला काहीतरी टॉप, ग्लास टॉप, झाकण इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ज्या नद्यांमध्ये हा आढळून येतो त्या पाण्यात असलेले छोटे मोठे कीटक, छोटे मासे हे हा खातो. पण जेव्हा आपण याला ॲक्वेरियम मध्ये ठेवतो तेव्हा प्रोटीन पॅक्ड फूड देणं गरजेचं असतं. त्यामुळे फ्लोटिंग कार्निव्होर पेलेट्स तुम्ही देऊ शकता. तुमच्याकडे जर ब्राइन शिम्प, ब्लडवर्म्स अवेलेबल असतील तर ते तुम्ही देऊ शकता. सिंकिंग पेलेट्स हा अगदीच इग्नोर करेल, त्याच्यामुळे अजिबात सिंकिंग पेलेट्स या माशाकरता टाकू नका. या माशासाठी टँकमेट्स निवडताना खूप काळजीपूर्वक निवडावे लागतील. कुठलेही छोटे मासे, मिनी टेट्राज, राईस फिश किंवा एक्स्ट्रीमली स्मॉल फिशेस अवॉइड करा. पण हो, मिड लेवल सेक्शन मधले फिशेस तुम्ही याच्यासोबत ठेवू शकता. बॉटम डॉलर्स ठेवू शकता. मिड लेवल म्हणजे जसे काही बार्ब्स किंवा बॉटम डॉलर्स म्हणजे कॉरिडोरस वगैरे व्हरायटी तुम्ही याच्यासोबत ठेवू शकता. मुख्य म्हणजे असा कुठलाही मासा या फिश सोबत क्लब करू नका जो फिन निपर असेल. हे फुलपाखरू तुम्हाला कसं वाटलं हे कॉमेंट्स मध्ये मला सांगा आणि उद्या असाच एक धम्माल मासा घेऊन तुम्हाला भेटायला येते. तोपर्यंत पटकन व्हिडिओला लाईक करून टाका, चॅनलला सबस्क्राईब करून टाका, म्हणजे कसं टेन्शन संपलं. हॅपी फिश कीपिंग.